प्रश्न पहिला, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दर 5 वर्षांनी होते. प्रश्न दुसरा, ओएसिस म्हणून ओळखला जाणारा भूप्रदेश कोणत्या प्रदेशात आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वाळवंटी प्रदेशात आढळतो. प्रश्न तिसरा, आहारातील कोणत्या खनिजाच्या अभावी गलगंड हा आजार होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयोडीन. आहारातील आयोडीनच्या अभावी गलगंड हा आजार होतो. कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी रायगड या जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी, रायगड. प्रश्न पाचवा, सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बीड या जिल्ह्यात आहे. प्रश्न सहावा, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बिल्किस मीर. ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर ही आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोलीस शिपाई. योग्य उत्तर आहे पोलीस शिपाई. प्रश्न आठवा, देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोढेरा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोढेरा. प्रश्न नववा, भारत गगनयान मोहिमेअंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4. 4 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहेत. प्रश्न 10वा, टिमटिंब येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पृथ्वीच्या ध्रुवांवर सर्वात जास्त वजन असते. वस्तूचे सर्वात जास्त वजन पृथ्वीच्या ध्रुवावर असते. प्रश्न 11वा, चपचारकूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मिझोरम. चपचारकूट हा महोत्सव मिझोरम या राज्यात साजरा केला जातो. प्रश्न 12वा, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली? सन 1974 साली भारताने पोखरण येथे आपली पहिली अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोखरण. प्रश्न 13वा, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हेलियम. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पहिला, हाडांच्या निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडांच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची खूप आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विटॅमिन डी. प्रश्न दुसरा, अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जातक असे दर्शविते. ऑप्शन क्रमांक सी, जातक. प्रश्न तिसरा, गुप्त युगामध्ये वराहमिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खगोलशास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न चौथा, लोकसभा निवडणूक 2024 एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 543 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. प्रश्न पाचवा, देवीच्या लसीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? देवीच्या लसीचा शोध एडवर्ड जन्नर यांनी लावला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एडवर्ड जन्नर यांनी लावला. प्रश्न 6वा, एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे किती पांढऱ्या पेशी असतात? एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे 8000 पांढऱ्या पेशी असतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी,
8,000 योग्य उत्तर आहे. प्रश्न 7वा, खालील कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मराठी. इतर सर्व भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे खालीलपैकी. प्रश्न 8वा, संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेघदूत. योग्य उत्तर आहे मेघदूत. प्रश्न 9वा, पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन केव्हा साजरा करण्यात आला? पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन हा 30 मे रोजी साजरा करण्यात आला. प्रश्न 10वा, लिग्नोसेंट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणी तयार केला? लिग्नोसेंट हा नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान यांनी तयार केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान हा देश तयार केला आहे. प्रश्न 11वा, हिरा चमकदार दिसतो कारण सांगा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पूर्ण आंतरिक परावर्तन. हिरा चमक दिसण्यामागचे कारण पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न 12वा, सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक आहे. सेस्मोग्राफ हे भूकंप नोंदक प्रकारचे उपकरण आहे. प्रश्न 13वा, पश्चिमेकडील कोणत्या पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सह्याद्री. योग्य उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 14वा, गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात? गावागावातील अंतर किलोमीटरमध्ये मोजतात. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, किलोमीटर. प्रश्न 15वा, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी तयार होते. हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी भूरूप तयार होते. प्रश्न पहिला, WIFS कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आठवड्यातून एकदा. WIFS म्हणजेच वीकली आयर्न फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन. या कार्यक्रमाअंतर्गत आठवड्यातून एकदा या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या किशोरवयीन म्हणजेच 6वी ते 12वीच्या मुलांना व मुलींना देण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्देश रक्तक्षयावर नियंत्रण करणे होय. प्रश्न दुसरा, आहारातील टिमटिंब या खनिज द्रव्याच्या कमतरतेने गलगंड तसेच शारीरिक व मानसिक अपंगत्वाचे विकार होतात. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड तसेच शारीरिक व मानसिक आजार होतात. प्रौढ व्यक्तीस 150 मायक्रोग्रॅम तर 6 ते 12 वर्षे असणारे मुले यांना 120 मायक्रोग्रॅम, स्तनदा व गर्भवती स्त्रीस 250 मायक्रोग्रॅम इतका लागतो. प्रश्न तिसरा, कृत्रिमरित्या फळे विकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅल्शियम कार्बाइड. तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होतो. या द्रव्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रश्न चौथा, भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे युनिसेफ. ऑप्शन क्रमांक ए, युनिसेफ हे योग्य उत्तर आहे. भारतातील बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ कार्यशाळा आयोजित करते. युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन चिल्ड्रन. याची स्थापना 11 डिसेंबर 1946 झाली व अध्यक्ष कॅथरीन रसेल हे आहेत. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महात्मा ज्योतिराव फुले.
भ्रूणहत्या, बालहत्या होऊ नये म्हणून महात्मा फुलेंनी अविवाहित स्त्रिया व विधवा यांच्यासाठी आधारगृह म्हणजे बालहत्या प्रतिबंधक संस्था स्थापन आपल्या घरी केली. प्रश्न 6. खालीलपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित कोणते आहे? खालीलपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, माझ्या आठवणी व अनुभव. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आहे. प्रश्न 7. महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण हे कोण करतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राज्याचे मुख्यमंत्री. राज्यघटना कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतो व मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. निवडलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्याद्वारे विविध खात्यांचे वितरण केले जाते. प्रश्न 8. रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑपरेशन गंगा. योग्य उत्तर आहे ऑपरेशन गंगा. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारतीय प्रवासी व विद्यार्थी यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा हे ऑपरेशन सुरू केले होते. प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुना रात्रीच्या वेळी घेणे योग्य असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हत्तीरोग. हत्तीरोग नियंत्रण शोध मोहिमेअंतर्गत हत्तीरोगाचे जास्त रुग्ण असणाऱ्या भागात व्यक्तीचे रक्त काचपट्टीवर घेऊन मायक्रोफायलेरियाचे निरीक्षण करतात व हत्तीरोगाचा रक्त नमुना रात्री घेण्याचे कारण असे की रात्री त्वचेच्या रक्तामध्ये मायक्रोफायलेरिया सक्रिय व जास्त प्रमाणात असतात. प्रश्न 10. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बायोप्सी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बायोप्सी. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला बायोप्सी असे संबोधले जाते. प्रश्न 11. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 7 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड येथे आहे व स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. प्रश्न 12. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चंपारण्य. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात गांधीजीच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला. हा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. प्रश्न 13. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे. सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे व मुंबईपासून सेवा हमी कायदा लागू झाला. प्रश्न 14. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? तर योग्य उत्तर आहे कोबाल्ट 60. किरणोत्सर्गी धातूचा उपयोग वेगवेगळ्या आजारावर करतात. कोबाल्ट 60 या धातूचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. तर आयोडीन 131 चा उपयोग गलगंड आजारावर करतात.